मुलांनो लक्ष द्या, मुलांनो लक्ष द्या. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 झाला. सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्य म्हणजे पती पत्नी ते रांचीजवळ उली हातू इथे झाला. ते शेतमजूर होते. त्याचे आईवडील. बिरसा मुंडा यांची परिस्थिती हालाकीची होती. गावात शाळा नसल्यामुळे मामाच्या गावाला शिकायला जावं लागलं. त्या ठिकाणी त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यांना संगीत व नृत्यातही आवड होती, हे आपण पाहिलं. तो काळ जो आहे तो पारतंत्र्याचा होता. इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं. आपण इंग्रजांचे गुलाम होतो. आणि इंग्रजांनी जंगलामध्ये राहणारे जे आदिवासी लोक आहे त्यांनासुद्धा गुलाम करून ठेवलं होतं. आणि मग 1894 बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला तरी यांनी शेतसारा वसूल केला इंग्रजांनी. याविरुद्ध बिरसा मुंडा यांनी आंदोलन केलं आणि वयाचे 20 वर्षाचे ते असताना त्यांना 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली हजारीबाग तुरुंगात. मग याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजांची सत्ता मुळासकट उघडून टाकण्याचा संकल्प केला, हे आपण इथपर्यंत पाहिलं. मग त्यांनी लढाया केल्या. एक वेळेस नदीकाठी 1898 झालेली जी लढाई आहे त्याच्यामध्ये 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले आणि वयाचे 25 वर्षापर्यंत त्यांनी इंग्रजांविरुद्ध नेहमी युद्ध पुकारत राहिले. परंतु यांच्याकडे यांची पारंपरिक शस्त्रास्त्र होती, इंग्रजांकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती, त्यांचे सैन्यही जास्त होते. यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. परंतु आजही आदिवासी समाज जो आहे तो बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. आता पुढे पान नंबर 66 काय दिलेलं आहे बघा. सन 1900 बिरसा मुंडा पहाडामध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैनिकांनी अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात आल्यावर अन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला बघा. आणि मग पुढे काय झालं. 1900 सन 1900 बिरसा मुंडा पहाडामध्ये, कारण ते आदिवासी होते, जंगलामध्ये राहायचे, पहाडामध्ये बसून आदिवासी लोकांना मार्गदर्शन करत होते. ही गोष्ट इंग्रज सैनिकांना माहीत झाली आणि त्यांनी त्या पहाडावर अचानक हल्ला केला. तिथे सगळे बसलेले होते. तिथे भीषण लढाई झाली आदिवासी बिरसा मुंडांच्या नेतृत्वामध्ये आणि इंग्रजांमध्ये. परंतु बिरसा मुंडा यांना तिथे पळून जाता तिथून आलं नाही किंवा इंग्रजांवर त्यांना विजय मिळवता आला नाही. इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी केली. आणि तुरुंगात त्यांच्यावर इतके अत्याचार केले की 9 जूनला त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. वीरगती प्राप्त झाली म्हणजे ते देवाघरी गेले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. आणि याच वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. समजलं सगळ्यांना इथपर्यंत. आता या पाठाचे लगेच मी शब्दार्थ देणार आहे. ते लिहायचे मराठी वर्गपाठाच्या वहीवर. धड्याचं नाव टाकायचं व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये. त्यानंतर प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर लिहा. तुम्ही प्रश्न लिहायचा आहे, पेन्सिलनं उत्तर शोधायचं आहे पुस्तकामध्ये. मी उत्तर देईल परंतु शक्यतोवर तुम्ही स्वतः शोधून लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्न पहिला. प्रश्न दुसरा गाळलेल्या जागा भरा. प्रश्न तिसरा वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. प्रश्न चौथा जननायक हा किताब जसा बिरसा मुंडांना मिळाला तसं खालील किताब कोणाला दिला ते लिहायचं आहे. आणि पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा. म्हणजे प्रश्न 4 पर्यंत
तुम्हाला पूर्णच लिहायचं आहे. प्रश्न 5 जो आहे तो सुद्धा जर तुम्ही पुस्तकात पाहून सोडवला तर काहीही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. समजलं सगळ्यांना? या पाठाचे शब्दार्थ आणि प्रश्नोत्तर मी टाकणार, संध्याकाळपर्यंत तुम्ही लिहायचे आणि परत आपल्या ग्रुपवर अभ्यास करून टाकायचे आहे. धडा व्यवस्थित समजा, वाचून घ्या. शुद्ध लेखनच्या वहीवर लिहा, जास्त मोठा धडा नाही आहे. प्रत्येक शब्द लिहिताना वाचून लिहायचा, स्पष्ट उच्चार करून लिहायचा, जेणेकरून आपल्याला तो धडा समजला पाहिजे की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे. नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका. समजलं सगळ्यांना? थँक्यू.